हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली आज आम्हाला आमच्या घराचं म्हणजेच न्यू फ्लॅटचं पोझिशन मिळालेलं आहे आणि त्यासाठीच त्याच फ्लॅटची मी आज इथे एम्प्टी होम टूर देणार आहे. कारण की लगेचच आमच्या इथं फर्निचरचं काम पण चालू होईल 2 दिवसात आणि नंतर हा एम्प्टी होम टूर मिळणार नाही, म्हणूनच मी इथं हा व्हिडिओ शूट करून घेतला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण की आमचं बिल्डरनी दिलेलं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये पूर्णपणे इथं चेंजेस वगैरे होणार आहेत किचनमध्ये वगैरे, म्हणून हा व्हिडिओ शूट केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आमचं घर पण कसं आहे ते नक्की कळवा. तर एंट्रन्समधून आलेला आहे हा आहे लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम बऱ्यापैकी मोठा आहे आणि लिव्हिंग रूमला अटॅच अशी इथं बाल्कनी पण आहे. बाल्कनी ही बऱ्यापैकी मोठी आहे आणि यातला मेन पॉईंट म्हणजे बाल्कनीतून दिसणारा हा व्ह्यू. बाल्कनीमधून एकदम सुंदर व्ह्यू दिसतो. आता तर पावसाचं वातावरण आहे त्यामुळे इथला एकदम धुक्यात लपलेला असा सिंहगड वगैरे याचं दर्शन दररोज होणार आहे आम्हाला. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आणि त्यानंतर बाल्कनीचा हा सुंदर व्ह्यू झाल्यानंतर मग या साईडने मी तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवते. तर तुम्हाला लक्षात येईल की लिव्हिंग रूम बऱ्यापैकी मोठा आहे. हा भाग एकदम स्पेसियस आहे आणि एंट्रन्सला आल्यानंतर राईट साईडला लगेचच किचन आहे. तर हा आहे असं किचनचा लुक. तर हा किचन ओटा वगैरे पूर्णपणे डिमॉलिश होऊन आता इथे नवीन किचन ओटा वगैरे तयार करणार आहोत आम्ही. आणि किचनला लागून लगेचच ड्राय बाल्कनी आहे. तर पूर्णपणे हे स्ट्रक्चर चेंज होणार आहे आता. ही आहे ड्राय बाल्कनी. आणि ड्राय बाल्कनीच्या बाहेर थोडीशी ओपन स्पेस पण आहे इकडे. आणि आता इथून पुढे जाऊन आता इथं राईट साईडला आहे कॉमन वॉशरूम आणि कॉमन वॉश बेसिन एरिया. तर हे आहे वॉशरूम आणि हा आहे कॉमन वॉश बेसिन एरिया. आणि लगेचच लेफ्ट साईडला आहे किड्स बेडरूम. आणि किड्स बेडरूमला पूर्ण ओपन अशी विंडो दिलेली आहे त्यांनी. आणि इथून पण तोच व्ह्यू, आमच्या तिन्ही रूम मधून हा व्ह्यू बाल्कनीतून आणि ह्या खिडकीतून तोच व्ह्यू दिसतो. एकदम सुंदर व्ह्यू आहे तो. तर ही आहे किड्स बेडरूम. आणि आता इथून पुढे गेल्यानंतर मग म्हणजे कॉमन वॉश बेसिन एरियाच्या नेक्स्ट आहे इथं मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूमला एक अटॅच वॉशरूम आहे आणि एक बाल्कनी पण आहे. तर मास्टर बेडरूम बऱ्यापैकी मोठी आहे. आणि मास्टर बेडरूमला बाल्कनी अटॅच असल्यामुळं त्याचं कार्पेट एरिया थोडासा जास्त आहे. तर ही आहे मास्टर बेडरूम. आणि इकडे राईट साईडला आहे अटॅच वॉशरूम आणि लेफ्ट साईडला आहे मास्टर बेडरूमची बाल्कनी. तर लिव्हिंग रूमच्या पण बाल्कनीला आणि मास्टर बेडरूमच्या बाल्कनीला त्यांनी असे फ्रेंच डोअर दिलेले आहेत, ज्याने की बाल्कनी म्हणजे डोअर पूर्ण ओपन होतात आणि बाल्कनीची स्पेस मोठी वाटते. आणि या पण बाल्कनीतून तोच व्ह्यू दिसतो.
हा टॉप फ्लोअरला फ्लॅट असल्यामुळे इथं हवेची आणि प्रकाशाची काहीही कमी नाही. तर हा आहे असा एकदम सुंदर असा व्ह्यू आणि सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे व्ह्यू खूपच छान दिसत आहे. तर हा आहे आमच्या पूर्ण फ्लॅटचा एम्प्टी होम टूर. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचं घर कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असला तर एक लाईक करा.